नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. असे मी ऐकले की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसुकला वाटिकेत मगरी जेथे नेहमी येत असत तेथे राहत होते. तेव्हा गृहपती नकुल पिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जरा जर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझे वय होत आले आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान, मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे 2 शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकाळपर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील. गृहपती, तुझे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्यांनी क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. गृहपती, ह्यासाठी तू आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. गृहपती, असे तू मनाला शिकविले पाहिजे. गृहपती नकुल पिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून उठला आणि तथागतांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला. एकदा तथागत शाक्यांच्या कपिलवस्तूमधील अंजिरोद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात मग्न होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. पण भगवान, समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्ण पीडित व दुःखी सहकार्याचे कशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे याबाबत आपल्याकडून आम्ही काहीच ऐकलेले नाही. महानाम, समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्ण पीडित व दुःखी सहकाऱ्यांचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्याची 4 सुखदायक आश्वासनांचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग. तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख. महानाम, एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण पीडित व दुःखी गृहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे, जर तो रुग्ण आपल्या माता पित्याच्या
दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल आणि तो रुग्ण माणूस जर म्हणाला, मी माझ्या मातापित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे, तर त्याला म्हणावे, हे सद्गृहस्था, तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ असल्यास काय किंवा नसल्यास काय, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांचा लोभाचा आता त्याग केला आहे, तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे, पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल. काही झाले तरी तू मरणार. मग हा मुलाबाळांचा लोभ सोडल्यास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखांच्या 5 प्रकारांबाबत सांगावे. समजा तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून म्हणजे 5 इंद्रियांच्या सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला, माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला, तसे केले आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोक सुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण असू शकतात. म्हणून मित्रा, तू तुझे चित्त ब्रह्मलोकाच्या इच्छेचा त्याग करून त्याच्या पलीकडे स्वत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे, तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग करू पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे, तो श्रावक, ह्यात काहीच फरक राहणार नाही. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.